न्यूयॉर्कमधला सगळ्यात बेस्ट पिझ्झा कुठे मिळतो आणि त्याची किंमत काय असेल बरं? एकदम रिझनेबल किमतीचं पण एक नंबर चव असं हे स्ट्रीट फूड नेमकं काय आणि कुठे सापडेल? सगळ्यात महत्त्वाचं, आपल्यासारख्या देसी माणसाला न्यूयॉर्कमध्ये काय मिळेल आणि व्हेजवाल्यांचं काय? आपण हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण न्यूयॉर्कमध्ये काय खाऊ दाखवतोय तुमचा अमेरिकन भाऊ. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गप्पा मारणार आहोत न्यूयॉर्कच्या फूडबद्दल. मागच्या 2-1 व्हिडिओजमधून तुम्हाला कळलंच असेल, आम्ही नुकतंच न्यूयॉर्क दर्शन करून आलो आहे आणि एखादा व्हिडिओ न्यूयॉर्कच्या फूडवर तर बनायलाच पाहिजे, बरोबर की नाही? तर चला आज बघूयात न्यूयॉर्कमधले काही आयकॉनिक मात्र रिझनेबल असे फूड स्पॉट्स. तर सगळ्यात पहिले आपण भेट देणार आहोत न्यूयॉर्कमधल्या फेमस पिझ्झा स्पॉटला. जोस पिझ्झा जो न्यूयॉर्कमधला वन ऑफ द बेस्ट पिझ्झा मानला जातो, त्याच्यामध्ये आपण जाऊन स्लायसेस घेणार आहोत. चला बघूयात जोस पिझ्झाचा पिझ्झा कसा आहे. तसा पिझ्झा प्रकार मला काही जास्त पटत नाही, पोरांना लय आवडतो. आणि न्यूयॉर्क पिझ्झा ज्यात तो क्रस्ट असतो एकदम थिन, म्हणजे तो खालचा ब्रेड पातळ, त्यातल्या त्यात बरं म्हणा कमी मैदा. तर जोस पिझ्झाची सुरुवात झाली 1975मध्ये आणि यांच्या पारंपरिक रेसिपीज आणि फ्रेश गोष्टींच्या वापरामुळे हा लवकरच न्यूयॉर्कमध्ये फेमस झाला. आणि आज यांच्या अख्ख्या न्यूयॉर्कमध्ये बऱ्याच ठिकाणी शाखा आहेत. गर्दी बघा किती आहे, आणि नुसते टुरिस्ट लोकांची नाही बरं का, कित्येक हॉलिवूड स्टार्स सेलिब्रिटीसुद्धा इथे येतात पिझ्झा खायला. पण एक चांगली गोष्ट म्हणजे बिलकुल जास्त वेळ थांबावं लागत नाही. लोक पटापट पिझ्झा घेतात, रस्त्याला लागतात. तर आम्ही ट्राय केला चीज, सिसिलियन, व्हेज आणि पेपरोनी. आमची टोटल झाली $36च्या आसपास, म्हणजे 3000 रुपये पकडा. तर ऑर्डर केल्या केल्या पिझ्झा लगेचच मिळतो, कारण नवीन पिझ्झा ते त्यांच्या भट्टीतून काढतच असतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जोज हे फाईन डायनिंग रेस्टॉरंट नाही, त्यामुळे इथं आरामात बसून खायची काही सोय नाही. त्यामुळे गुमान कोपरा पकडायचा आणि पटकन पिझ्झा फस्त करायचा. चला सुरू करूयात. हा सिसिलियन आहे, भारी जो आहे. मला पहिले एवढा मोठा ब्रेड बघून जरा वाटलं होतं, पण छान आहे. आता पिझ्झा जरी माझा आवडीचा पदार्थ नसला तरी हा जोस पिझ्झा मात्र लय भारी. भाऊंकडून याला 4 स्टार्स. तर बघूयात पुढचा आयटम. मित्रांनो, न्यूयॉर्कचं सगळ्यात पॉप्युलर स्ट्रीट फूड काय असेल बरं? चला तेच खाण्यासाठी आपण जाणार आहोत कोनी आयलंड. ब्रुकलिन या बॉरोमध्ये स्थित कोनी आयलंड हे इथले बीचेस, समुद्रकिनारा आणि अम्युजमेंट पार्कसाठी लय फेमस. लेकरं बाळांना घेऊन बरीच मंडळी इथे टाइमपास करायला येतात. बीचवर एक छान असा बोर्डवॉक आहे, त्यावर मस्त फेरफटका मारा, पाण्यात उड्या मारा. मग थोड्या वेळाने पोरांना भूक लागली की मस्त जायचं आपलं न्यूयॉर्कचं सगळ्यात फेमस स्ट्रीट फूड खायला. कुठे? नॅथन्समध्ये. 1916 म्हणजे 100 वर्षांपेक्षा जुनं हे नॅथन्स त्यांच्या हॉटडॉगसाठी नुसत्या अमेरिकेत नाही तर अख्ख्या जगात फेमस आहे. जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा एका हॉटडॉगची किंमत 5 सेंट म्हणजे $3 आसपास. आता तोच हॉटडॉग मिळतो $6 ते $7 आसपास, म्हणजे ₹500 आसपास. प्रत्येक वर्षी 4 जुलैला नेथन्स ऑर्गनाईज करतं हॉट डॉग इटिंग कॉम्पिटिशन, जी फारच लोकप्रिय आहे अमेरिकेमध्ये. त्या कॉम्पिटिशनसाठी पूर्ण जगभरातून व्हिजिटर्स आणि कॉम्पिटिटरसुद्धा येतात. चला आपण आपले हॉटडॉग्स ऑर्डर करू. या बट कॅन यू डू सॉकेट अँड ऑनियन ऑन द साइड? कॅन यू डू दॅट? या. यांनी मस्त आरामात बसून खायला बाहेर सोयसुद्धा केली आहे, पण वारालाही जास्त इथे. छान स्मोकी फ्लेवर आहे, म्हणजे सॉफ्राट आणि ऑनियन फ्लेवर एनहान्स करतात. हॉटडॉग पण पिझ्झा सारखाच एकदम पॉप्युलर आणि पोरांचं फेवरेट आयटम. तर चव जरी खारट असली तरी जिभेला आवडत असते, आणि सोबतीला जर वेगवेगळे सॉस असले मग काय झकास. अमेरिकन भाऊंकडून नॅथन्स हॉटडॉगला 4 स्टार्स.
न्यूयॉर्कमध्ये 500पेक्षा जास्त फूड ट्रक सापडतील. त्यावर तुम्हाला जगभरातल्या गोष्टी खायला मिळतील. पण जरी असे कित्येक फूड ट्रक्स असले तर तुम्हाला दिसेल की न्यूयॉर्कर्सचं मेडिटेरियन फूड ट्रक्सवर जरा जास्तच प्रेम आहे. तर इथे फूड ट्रक्स इतके लोकप्रिय आहेत की प्रत्येक ब्लॉकवर तुम्हाला ते सापडतील. पण यातलं सगळ्यात बेस्ट फूड ट्रक कुठलं? आम्ही हा प्रश्न विचारला आमच्या उबर ड्रायव्हरला, जो होता मिडल ईस्टचा, आणि त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही येऊन पोचलो 6th Avenue आणि 53rd स्ट्रीटवर असलेल्या एकदम फेमस अशा त्या हलाल गाईज फूड ट्रकवर. इथे तुम्हाला मिळेल रोल किंवा प्लॅटर. रोल असतो पिटा ब्रेड, ज्यात चिकन किंवा व्हेज, आणि प्लॅटरमध्ये पिलाफ म्हणजे राईस आणि चिकन किंवा व्हेज. प्रत्येक डिशसोबत हे लोक 2 सॉस देतात, एक पांढरा तहिनी सॉस आणि एक लाल तिखट सॉस. खरं तर ह्या सॉसची सगळी गंमत आहे या डिशमध्ये. $13 ते $15 एक प्लॅटर एकाला व्यवस्थित पुरतं. पण इथे या स्पॉटवर एक प्रॉब्लेम आहे बरं का, इथे बसून खायला सोयच नाही ना. जर तुमची थोडीशी चालायची तयारी असेल तर तुम्ही जाऊ शकता न्यूयॉर्कमधल्या जगप्रसिद्ध सेंट्रल पार्कमध्ये. आरामात पार्कमध्ये बसून चिकन प्लॅटर हाणा आणि हाणून झाल्यानंतर त्या ग्रेट लॉनवर द्या ताणून मस्त. आता खरं सांगायचं झालं तर आपल्यासारख्या भारतीय माणूस जास्त दिवस या अमेरिकन जेवणावर जगूच शकत नाही. त्यामुळे स्वाभाविक आहे तुम्हाला इंडियन खावंसं वाटणारच. पण जर तुम्ही टाइम्स स्क्वेअरच्या आसपास असाल आणि इंडियन फूड खायचं असेल तर 10 मिनिटांच्या अंतरावर आहे द काटी रोल कंपनी. 2010मध्ये सुरू झालेलं काटी रोल कंपनी त्यांच्या वेगवेगळ्या रोल्समुळे न्यूयॉर्कर्समध्ये एकदम पॉप्युलर. काटी रोलची खासियत म्हणजे सगळे खुश ना. नॉनव्हेजवाल्यांना चिकन टिक्का रोल द्या, व्हेजवाल्यांना आलू मसाला रोल द्या, बारक्या लहान पोरांना अंडा रोल. जमलं की नाही? यांचं आतलं डेकोर पण एक नंबर बरं का, एकदम फिल्मी आणि मनोरंजक. आता किमतीचं म्हणाल तर तशी रिजनेबलच. नॉनव्हेज रोल तुम्हाला मिळतील $8 ते $10च्या आसपास, व्हेज रोल $6 ते $8च्या आसपास आणि अंडा रोल $5च्या आसपास. जर जेवणाची वेळ असेल तर एका रोलवर तुमचं एखाद दिवस भागणार नाही. अजून एखादा रोल घ्या, नाही तर दुसरं काहीतरी घ्यावं लागेल. पण ओव्हरऑल एकदम टेस्टी. त्यामुळे काटी रोल कंपनीचे रोल्स नुसते भारतीय लोकांमध्ये नाही तर सगळ्या न्यूयॉर्कर्समध्ये फेमस. तर हे होते मला आवडलेले न्यूयॉर्कमधले काही खाण्याचे स्पॉट्स. या व्यतिरिक्त आम्ही अजून बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी फूड ट्राय केलं. 2 cannolis and maybe 1 classic tiramisu. न्यूयॉर्क हे खऱ्या अर्थाने फूड पॅराडाईस आहे. इथे खाण्याचे ऑप्शन्स कमी नाहीत हो. किती खा कमीच. पण एका ट्रिपमध्ये माणूस खाऊन खाऊन किती खाणार? तुम्ही जेव्हा फिरायला जातात तेव्हा तुम्हाला कशात जास्त आनंद मिळतो, खाण्यात का फिरण्यात? खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि ब्रुकलिन ब्रिज अमेरिकन भाऊंसोबत बघायचं असेल तर हा दुसरा व्हिडिओ नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.